रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आजचा फ्लॅट जो आहे तो त्या मंडळींसाठी आहे जे मंडळी ठाणा स्टेशनपासून जवळ घर बघतायत. कारण की हे जे घर आहे दादोजी कोंडदेव स्टेडियमलाच लागून इम्पेरियल हाईट्स नावाची खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीची बिल्डिंग आहे, जिला 7 ते 8 वर्ष झालेली बिल्डिंग असणार आहे. आणि इथेच एक पोडियमच्या खाली एक मेकॅनिकल पार्किंगसाठी उपलब्ध असणारी पार्किंग असणार आहे एक. आणि आता हे जे मालक आहे ह्या मालकांनी खरं तर हे पण त्यांच्या राहण्याच्या हिशोबाने किंवा त्यांनी राहून हा अशा पद्धतीचा फुल्ली फर्निश आणि चांगल्या पद्धतीचा खरं फ्लॅट बनवलेला आहे. पण आता त्यांना तो आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. बिल्डिंगला जर तुम्ही बघितलं तो OC आहे, CC आहे, सोसायटी झालेली आहे आणि ठाणा स्टेशनपासून 5 मिनटात तुम्ही वॉकिंग जाऊ शकता. कारण ते बेडेकर ठाणा बेडेकर शाळा, ठाणा कॉलेज म्हणा किंवा बेडेकर शाळा म्हणा, त्या बेडेकर शाळेपासून खूप जवळ आहे. दादाजी कोंडदेवला लागून असणारा खरं तर हा इम्पेरियल हाईट्स नावाचा प्रोजेक्ट आहे, जिथे 650 स्क्वेअर हा 2 BHKचा फ्लॅट आहे. आपण जर फ्लोअरवरती आलो तर फ्लोअरवरती तुम्ही बघू शकता खरं तर 2 घरं ह्या साईडला आहेत, अधिक 2 घरं ह्या साईडला आहे आणि लिफ्ट जरी बघितल्या तर तुम्हाला 2 लिफ्ट ह्या घरामध्ये मिळतात. ह्या मालकांनी खरं तर हा जो फ्लॅट आहे हा खूप सुंदर बनवला आहे. कारण बघा, यांनी सेफ्टी डोर व्यवस्थित आणि चांगला व्यवस्थित सजवून ठेवलेला आहे. अधिक जर तुम्ही बघितलं तर शू रॅक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीच्या बनवलेल्या आहेत. मूवेबल जे सामान आहे, जसं हा सोफा जाऊ शकतो तर ते घेऊन जातील किंवा मग रेट पण ठरवताना आपल्याला त्या पद्धतीनं थोडंसं चेंजेस मात्र होऊ शकतात. जसं आता तुम्ही इकडेला तर सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं TV युनिट बनवलेलं आहे. आता हे TV घेऊन जातील, पण बाकी हे जे फिक्स आहे ते फिक्स त्यांचं ते ठेवून देतील. आणि इकडे जर तुम्ही आला तर तुम्हाला AC वगैरे आणि असं मस्त सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं खरं बनवलेलं आहे. वरती जरी तुम्ही बघितलं तर फ्लॅटमध्ये त्यांनी फॉल सिलिंग पण चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे. आता जसं ही त्यांची जी फ्रेम आहे किंवा ही भगवंताची जी फ्रेम आहे, हे फ्रेम वगैरे मात्र हे नक्की घेऊन जातील. खरं तर बाहेर जाताना जर हा फ्लॅट तुम्ही बघितला तर साऊथ वेस्ट आहे आणि आतमध्ये येताना नॉर्थ ईस्ट आहे. तर ह्या साईडला जर आपण त्यांनी ड्रेसिंग टेबलचं हे सोय केलेली आहे. इकडे आला तर इकडे स्टँडिंग बाल्कनी आहे, पण हे सगळं त्यांनी असं मस्त आणि सुंदर असं पॅकिंग मात्र करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीचं खरं हे हॉल होता. आणि हॉलच्या जर पुढं आपण गेलो तर हॉलच्या पुढं गेल्यानंतर तुम्हाला इथे यांनी हा दरवाजा लावून घेतलेला आहे. नंतर आल्यानंतर तुम्हाला इथे चांगल्या पद्धतीचं किचन आहे, जे सुंदर आणि व्यवस्थित सजवळ स्टोरेज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नीटनेटके करून ठेवून दिलेलं आहे. इकडे जरी बघितलं तर इकडे पण स्टोरेजसाठी ऑलरेडी त्यांनी व्यवस्थित सोय मात्र केलेली आहे. अशा पद्धतीचं हे खरं किचन होतं. आणि किचनच्या जर आपण अपोजिटला गेलो तर इथे तुम्हाला एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट आहे, जे इंडियन पद्धतीचं आहे आणि हे तुम्हाला अशा पद्धतीचं मात्र मिळू शकतं. बिल्डिंगला खरं OC आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही बँकेकडे जरी गेलात तर बँकेकडनं आपल्याला लोन वगैरे ह्या फ्लॅटवरती नक्की मिळू शकतं. आपण ह्या साईडला आलो तर परत तुम्हाला इथं हे छोटं बेडरूम म्हणण्यापेक्षा कॉमन बेडरूम असणार. याच्यात पण बघा इथे या साईडला त्यांनी एक असे हे लावलेलं आहे, बेड पद्धतशीर आणि चांगल्या पद्धतीचा खरं बनवलेला आहे. वरती जरी तुम्ही बघितलं तर इथं फॉल सिलिंग वगैरे मस्त केलेलं आहे, AC आहे. ह्या साईडला जर आपण आलो तर इथं कपाटाची सोय ऑलरेडी केलेली आहे. आणि इथे तुम्हाला परत खिडकी एक क्रॉस व्हेंटिलेशनसाठी ठेवलेली आहे. अशा पद्धतीचं खरं हे तुमचं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं हे बेडरूम आहे. कारण बेड लागून पण तुम्हाला पलीकडे पण जागा आहे, ह्या साईडला जागा आहे, समोर पण जागा आहे. तर खरं अशा पद्धतीचं हे होतं. नंतर जर आपण पुढे आलो तिथं ड्राय बाल्कनीचा स्पेस आहे. पण ह्या ड्राय बाल्कनीच्या स्पेसमध्ये इकडे जर तुम्ही आलात तर इकडे त्यांनी वॉशिंग मशीन ठेवलेलं आहे, कपडे सुकवायला वगैरे सगळ्या सोय केलेल्या आहेत. आणि इथे बाकी एक तुम्हाला प्लॅटफॉर्म परत बनवलेला आहे, म्हणजे अशा पद्धतीचं पॅन्ट्री टाईप. आणि इकडे जर आला तर इथे तुम्हाला परत स्टोरेज खरं ह्या इथे पण तुम्हाला स्टोरेजला जागा बाकी मोठी आणि चांगली नक्की मिळते. अशा पद्धतीचं ह्या साईडचं होतं. नंतर तुम्ही बघितलं तर यांनी थोडं डिझाईनमध्ये लालबागच्या राजाचं डिझाईन वगैरे आहे मस्तपैकी आणि सुंदर त्यांनी इथं करून ठेवलेलं आहे. आता आपण शेवटच्या बेडरूमला येतो. शेवटच्या बेडरूमला आल्यानंतर यांनी राधाकृष्ण भगवंताचा इथे फोटो लावलेला आहे आणि हा तुमचा शेवटचा बेडरूम आहे. ह्याच्यात ज्यावेळेला आपण येतो त्यावेळेला तुम्ही इथे आलात तर इथे तुम्हाला एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट, इंडियन टाईप नाही, हे वेस्टर्न आहे. तर अशा एक मोठं तुम्हाला इथे बाथरूम एक चांगल्या पद्धतीचं खरं तर हे बी तुम्हाला इथे मिळतं. बेडरूमला आल्यानंतर मात्र बेडरूमला तुम्ही बघू शकता असं सुंदर मस्त असं एक बेड ठेवलेला आहे. आणि बेडच्या ह्या साईडला त्या बेडचा कलर आणि ह्या कपाटाचा कलर, ह्या ड्रेसिंग टेबलचा कलर एकाच सिस्टममध्ये ठेवला आहे. वरती जर बघितलं तर मस्त आणि असे चांगल्या पद्धतीचं फॉल सिलिंग पण तुम्हाला जाणवेल. आणि जर तुम्हाला बाल्कनीची इच्छा आहे तर इकडल्या ह्या साईडला जर आपण आलो तर असा सुंदर चांगल्या पद्धतीचा व्ह्यू असणारा, म्हणजे आता दादोजी कोंडदेव स्टेडियमचा पूर्ण व्ह्यू तुम्हाला मिळतो ह्या स्टँडिंग बाल्कनीमधनं. सकाळचं ऊन तुम्हाला इथे मिळणार आहे. अधिक हा व्ह्यू बाकी तुम्हाला खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा नक्की मिळतो. अशा पद्धतीचा हा दादोजी कोंडदेव स्टेडियमचा व्ह्यू असणारा, दादोजी स्टेडियमच्या जवळ असणारा
हा फ्लॅट असणार आहे 2 BHK फ्लॅट. जे मंडळी ठाणा स्टेशनपासून जाणं येणं जवळ ठेवायचं आहे आणि त्या लोकांसाठी हा एक आपण फ्लॅट उपलब्ध केलेला आहे. काम करायची फ्लॅटमध्ये काही गरज नाही आहे. या कपडे घेऊन येऊन जरी राहायचं म्हटलं तरी इथे त्या गोष्टी शक्य मात्र नक्की असणार आहे. हे जे ओनर आहेत, हे जे मालक आहेत, ह्या मालकांनी आत्ता ह्या फ्लॅटची किंमत आपल्याला सांगताना त्यांनी सांगितलेली किंमत आहे 1,30,00,000 निगोशिएबल. जर हा फ्लॅट 1,30,00,000 निगोशिएबल आणि हा जर तुम्हाला आवडला तर मग मात्र तुम्ही या, त्या मालकांसमोर तुम्हाला बसून देऊ, त्याच्यात आपण थोडंसं कमी करण्याचाही प्रयत्न नक्की करू शकतो. अशाच पद्धतीचा हा सुंदर आणि चांगला 2 BHKचा फ्लॅट आहे जो ठाणा स्टेशनला जवळ बघणारे मंडळी आहेत त्यांच्यासाठी हा फ्लॅट आहे. खूप नामचीन बिल्डर नाही, लोकल बिल्डर्सनंच बनवलेला आहे, पण फ्लॅट बाकी ठाणा स्टेशनपासून मात्र जवळ असणे, ज्यांचे ठाणा कॉलेज किंवा सिडको बस डेपो त्या लाईनला असणारा हा फ्लॅट असणार आहे. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं दाखवण्याचा आमचा रोजचा हा मानस आहे किंवा रोजचा हा कार्यक्रम आपण करतो, जेणेकरून आमच्याकडनं लोकांपर्यंत ठाण्यामध्ये असणाऱ्या गोष्टी त्यांच्या डोक्यापर्यंत जाऊन दे, डोळ्यापर्यंत जाऊन दे. त्यातनं समजा एखादी गोष्ट तुम्हाला जर आवडली तर ती बघायला या, नाही आवडलं तर काही विषय नाही, नका येऊ, काही प्रॉब्लेम नाही. असे आम्हाला फक्त तेवढं जास्तीत जास्त फ्लॅट बघायचं काम, ते सबस्क्रायबरचं बटनाचं काम, लाईकचं काम, हे मात्र तेवढं करा, जेणेकरून आमचं काम हे निरंतर चालू राहील. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.